मध्ये बघा मस्त अशी त्याला गवारी घातली थोडी इथं आहे ती ठेवली. त्याला ताटामध्ये आता वाढणार आहे थोडी बटाट्याची भाजी आणि जी गवारी आहे ती. तर इथे जी गवारी आहे ती आम्हाला बघा थोड्या वेळाने मी रबरबीत अशी बनवणार आहे, नीट करणार आहे, एवढी राहिले. तर इथं ही आहे ती, त्याला आता वाढायची ताटाला. नमस्कार मंडळी. तर इथं मस्त अशा बघा मी चपात्या बनवल्यात. आता अथर्वाचा डबा भरायचा चालू आहे. तर त्याच्या चपाती डब्याला तीड घातली बघा, डबा भरते. तर इथे चपात्या वगैरे बनवून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये मस्त अशी आपली देशी गवारी आहे ती बघा बनवली. तर त्याला गवारी नको आहे, तो गवारी नको म्हणायला लागला, त्याला आवडत नाही आहे असं म्हणतोय. त्याला सांगितलं तर आजच्या दिवस नाही गवारी म्हणून. तर चपात्या झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये फोडणी मारली गवारीला. आता इथं आपली बघा गवारी आहे ती शिजायला लागली. तर त्याचं आवरण वगैरे आता तो 10 वाजता शाळेला जातो, जेवण वगैरे डबा वगैरे घेऊन. संध्याकाळी 5:30-6 वाजता येतो. तर आपली घरचीच गवारी आहे बघा देशी. त्याला आवडत नाही, मला माहीत नव्हतं, तो आत्ता म्हटला की मला आवडत वगैरे नाही आहे. मध्ये बघा मस्त अशी त्याला गवारी घातली थोडी इथं आहे ती ठेवली. त्याला ताटामध्ये आता वाढणार आहे थोडी बटाट्याची भाजी आणि जी गवारी आहे ती. तर इथे जी गवारी आहे ती आम्हाला बघा थोड्या वेळाने मी रबरबीत अशी बनवणार आहे, नीट करणार आहे, एवढी राहिले. तर इथं ही आहे ती, त्याला आता वाढायची ताटाला. वरलं काय झालं? कुठलं ती वरलं झालंय म्हणजे तिथं का नाही ती पाईप आहे की नाही ती कॉक आहे तिथं काहीतरी ती अंकलनी पाईपवाने बारकं विकत आणलं होतं आणि ती तिथं बसवलं आहे. ती काका आहेत नाही इथं, ते बागाला पाणी सोडा इथं येतात की नाही ते काकाने अंकल काहीतरी तिथं ते बसवत होतं. सकाळी ते बारकी बटणं, ते कॉक कसलं बारकं असतं ते आणलं होतं अंकलनी. मग ते काय तर बसवत होते त्यावेळेला ही पाण्याचं डोह इकडं आलेलं आहे. असं ते स्प्रे उडतं की नाही असं पाण्याचं तिथं त्याचं, त्यामुळे इथं पाणी बसवलं आहे काहीतरी. मी काय नव्हतं बाहेर आलो, ते चाललं होतं त्यांचं. हां चालतं ते नाही बाबा. तिथे एक लिंबू लागलाय, आण काय काढून तो इथे लागलाय मोठा. एक दोन असावं झाडाला म्हणून ठेवलेलं असते, ते अचानक कोणतं आलं तर लागते आणते वस्तीला. एक दोन लागते. खत जरा ह्याला घालाय ठेवले झाडांना आणि जरा आपण ही लावणार आहे का श्रावण घेवडा, इथं जरा उगवतोय का बघायला टोकलाय. चालू झालंय कॉलेजला जाईनच का? जायचं रे बाळा. काय काम आहे? वैर कुठं? मग दुपारी गेलतास काय वैरण गावात आणून ठेवलं होतास काय अंकल आलं तर? अगं मला दीदी फोन लावत होती, फोनच लागला नाही. हां मला पण आला नाही फोन. कोणाला? मला. होय. मग कसं काय प्रॉब्लेम झाला काय जरा चेक कर की तिथलं इथं गावात गेल्यावर. रिंग वगैरे आवाज येतोय का सायलेंट हा झालाय फोन, काय झालंय बघ की. अंकल आला नाही, आणाय गेलं तर दाखला तर जाऊन आलं. मॅडम म्हणत होती अजून 4 दिवस 4 दिवसानं देतो दाखला म्हणत होते. थांबा अजून जरा म्हणत होते. नाही आणून इकडंच घाला की शाळेला, अजून 4 दिवसांनी बघू देतो म्हणले दाखला, इकडं आणून घाला की म्हणायला लागले. मग अंकल म्हटलं नाही आता घातला की एकदा घातला. मी पण तेच म्हटलं अंकलला. नाही सांगितलं की इकडं जात आहे म्हटलं, 4 दिवसानं आता देतील. ते तिकडच्या शाळेतनं ते हे दिलेलं आहे का मागणीपत्र, ते दिलं आहे वाटतं अंकलने मॅडमांच्याकडे. दाखल्यात 2-3 झेरॉक्स काढून होय, एक काढायचं म्हणजे एका पण आणा येतं हे की नाही. हां तेच की असं आहे.
पाऊस जरा सुटकान नाही 5 वाजायला आलं तरी सुटकान ऊन किती रे बाबा लागते बघ आता थोडा आभाळ आला पाऊस पडला नाही तर ह्यावेळी अवघड आहे कोयने मग आपल्या तिकडं कोयना काय तर आहे ना पाण्याचा लोट बघ कसा लागलाय हां कोयनेतनं जर पाणी सगळं संपलं तर माणसांना पाणी प्यायचं मुश्किल होईल कारण आता फिजा वगैरे नदीच्या सगळ्या काढल्या तर रानांना पाणी नाही म्हणून कालपासून आपल्या हिरीत चालू त्याने ड्रिपला चालू केलं 2-2 चांग टोकले तर हे चालू केले ते जरा बी उरलेलं होतं रे मग ते आपल्या इथंच टोकले त्यांनी त्यांच्या बागात ड्रिप खाली स्वच्छ करून खाली मग ते पाणी पाजायला पिझ्झा काढले पाणी नाही म्हणून नदीत पाणी फक्त प्यापुरतंच आहे चालेल का लय अवघड झालं व्हिडिओ करायलास मग लय अवघड आहे पाऊस झाला पाहिजे बाबा हे असं नुसतं आबाळ येतं हे का नुसतं तेवढाच बदल होतो आबाळ पाऊस यावा हळूहळू करून ते डाळिंबाचं झाड दिसतंय का तोडायचं आधी पडलंय तो आणि अंकल तेवढं काम करायचं श्रावण घोडा लावायला हां का तोडणार आता तोडतोय हां आणि केस का पांढरे झालं डोक्याची एवढी कॅल्शियम कमी पडतंय म्हणून आता व्हायला लागले कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये कुठलं तर कमी पडतं लय जणांची व्हायला तर आमच्या शाळेत पण जेव्हा आम्ही होतो की नाही पोरींची जी केसाची नाही डोक्यात पांढरी व्हायची शेजारी डॉक्टरला विचार शेजारचं डॉक्टर आहे तिथं आयुर्वेदिक आहे ना सोलोचन देते लगेच गोटीकर दवाखान्यात आहे ना रेल्वे आली बघ 5 वाजले का 5ची रेल्वे आली तिथून मला ते साप बघितल्यापासून का नाही तिथं जायला मला भीती वाटत होती आणि त्याने जाऊन कसं काय लिंबू तोडला पण तेच म्हणलं नाही का मला पण दुसऱ्याच्या शेतामध्ये जर आपण पाऊल टाकत नाही काय नाही पण दुसऱ्या शेतातलं लगेच आपल्या शेतातलं लगेच नेते काय तणकट सगळं काढणार आहे बघ आधी बघ ते आलेलं आहे का गावात लिंबू आला लिंबू लागला होय ना मम्मीला म्हणायचं मोठं झालं की तोडून ठेवतं फ्रीजला आपलं मोठं झालं मोठं बारकं एवढं नाही तर तू सकाळ तुका येऊन शिना घेऊन गेलेलं काय ना पक्षी कसे करते पाऊस पडायला लागला नाही आपण श्रावण झोडा वगैरे लावला का नाही तर त्याला गायलगोली लागली की नाही श्रावण झोडा येत नाही बघून असं असतं शाळा सुटली वाटतात आतरशी सुटली असणार 5 वाजता ड्रेस आणायचा त्याला काय याला सांगितलंय काय 2-3 दिवस जाऊन दे म्हणाले आता ते घ्यायला तर पाहिजे की अंकल म्हटलं पैसे खर्च होतात ना पण लागलेच घेतलं कसं काजल कलेक्शनमध्ये आलंय की इंस्टाला आलंय की व्हिडिओ काजल कलेक्शनमध्ये लकी शाळेचा ड्रेस विष्णू तिकंबरचा ड्रेस आता ड्रेस घेतला ना आता एकदा शाळेचं त्याचं फिक्सच झालं ते पैसे आता थोडं भरायचं राहिलं तेवढं भरलं की झालं आता त्याचं फिक्स चालू शाळेचं एकदा कुठेही करायचं तुझं शाळेत सांग लवकर गेला नाही सरांचा काय पुन्हा फोन बिन रोज फोन उद्या येतो सर म्हणत नाहीत का कसला येतोय उद्या फोन येणार पप्पांनी सांगायचं तुमचं तर जाऊ वाटत ना जा वाटतं मग सर त्याची ग्रोथ हळूहळू असते एकदम फास्ट मोठं होत नसतं लिंबाच्या झाडाची ग्रोथ असते की हळूहळू वाढ होत असते लगेच होत नसतं गावाकडे बघ झाडं जर नसली तर माणसं श्वास सुटकन घेऊ शकणार नाही झाडं आहे तर सगळं आहे ऑक्सिजन कसं पुरवायचं माणसं आजकाल झाडं लावण्याऐवजी झाडं तोडण्याकडे जास्त कल देते झाडे जर तोडलं ना तर उन्हाचं टेम्परेचर इतकं लागेल आणि एवढं म्हणजे वाळला दुष्काळ तशी परिस्थिती निर्माण होईल मग
निसर्ग आहे तर सगळं, झाडं आहे तर सगळं. जर आपण पावसाळ्यात लावायचं बघ, चिक्कूचं आणून लावायचं म्हणते, माकडं 2-2 दिवसाला माकडं यायला लागली. चल निम्या पण बघ, पण चिक्कू राखतील काही खूप करून ठेवतील चिक्कूचं सगळं. बारकंच की, बारकानं मगतं काय राखतच नाही. तर त्यांचा आंबं पाक काढून काढून टाकायचं, पण त्यांनी परवा आंबं सगळं इकडं दिलं, सगळं पेट्या भरून भरून नेल्या काढून. आंबं पाक खाऊन खाऊन पलीकडे मागोबाईचं पण तसंच करतो ते. मग आपल्याला चिक्कू कुठं राखणार आहे तेवढे, बरोबर आहे. चिक्कू बघून हालायचं, मग अंकल म्हणजे नकोच लावायचं चिक्कूचं. काय म्हणते काय, आंब्याचं आंबा आलं कसं पटकन आपलं पाडा राहिलं काढा येतं हे ना. तेवढंच आपलं तिथं लावायचं कोपऱ्यात, म्हणजे छोटी झाडं असतात ना, छोटी छोटी, लई वाढत नाहीत बघ मोठी. ती आलेली आहे तिथं भारी भारीतली आंब्याची ती लई मोठं होतं झाड. तेवढं मोठं नको म्हणतात घरासमोर, इजा पाण्याचं रानातल्या वस्तू धोका असतं. तीच ती मोठी आहेत लय, केवढी तेवढी होणार. ती काढून टाकायची असं चरील लावून लावा जावं अंकुलाचं. पावसाळ्यात लावलं चरीला आता आणि 4 वर्षांना आपल्याला आणलं आंबे उठले नाही. ते चरीला सगळ्यांची इकडच्यांची आहेत वस्तूवरची झाड आहेत का आंब्याची कडेला, तशी लावायचं. तिथे घरासमोर आता लई पण हो म्हणून झाडं केली ना, तर हे एक झाड मोठं जाते आंब्याचं. कुठलं ते त्याला ते झाडाला कसं झालं, मोहर आलाय ना, लागला कसं काय माहिती, काय माहिती. सांगतो तुला, हे एक झाड जातं. मग लई झाडं काय करायची होती. हे तर निर्गळीच झाड होतं, मोठं नाही, स्लॅपवर पडलं थाडकीनं. लई झाडं घरासमोर वीज थाडकीनं पडते, कळलं का. छोटी छोटी झाडं लावायची. आता नर्सरीवाले बाई ह्यांच्यासोबत आता एकदा जाणार आहे, लावायचं. तर गुलाबाची पण कशाची जास्त झाड, फुलांची, फळांची, आंबा, चिक्कू वेगवेगळे असे. ते एक हे जाणार आहे, गुलाबाचं एक आणणार आहे, असं लावायला ह्याच्यात कुंडीत. स्वच्छता करायची, आता इथं तणकाट वगैरे सगळं काढायचं आणि काढायचं आहे. काळा तणकाट आता सगळं काढून टाकणार. नमस्कार मंडळी. तर बघा संध्याकाळचं खूप छान असं वातावरण झालं, वारं वगैरे सुटले आणि आभाळ बघा असं तयार व्हायला लागलेलं आहे पावसाचं. तर तुम्हाला दाखवते, खूप दिवसातून असा चंद्राचा बघा आकार झालेला आहे. तर इथे बघा समोर खूप छान असा आकार, असं बघितल्यानंतरच मन प्रसन्न होतं. इतका छान असा आकार चंद्राचा झाला आहे, तर खूप भारी वाटले बघा. साईडला 2 चांदण्या आहेत आणि मध्ये चंद्र वगैरे आहे असा, आणि गार असं वारं वगैरे सुटलंय. पावसाचं वातावरण कसं होतं तसं झालेलं आहे. चांदण्या वगैरे खूप कमी आहेत, फक्त चंद्राच्या साईडला बघा असं म्हणजे चांदण्या वगैरे आहेत फक्त. खूप भारी वाटते बघितल्यानंतरच. तर आता इथं बघा मी मस्त अशी भोपळ्याची रपठोपाची भाजी बनवते. तर अगदी सोप्या पद्धतीने तेलामध्ये कांदा, कढीपत्ता वगैरे घातलेला आहे, जिरं, मोहरी, आणि जो आपला दुधी भोपळा आहे तो मस्त असा परतून घ्यायचा, म्हणजे चांगला भाजून वगैरे असा घ्यायचा. आणि त्यानंतर आपण जे घरगुती लाल तिखट आहे ते घालायचं, आणि शेंगदाण्याचं ओबडधोबड जे कूट आहे ते घालायचं, आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पाणी ओतायचं थोडंसं, म्हणजे अगदी थोडंसंच ओतायचं. त्यामध्ये भोपळा आपला जो आहे तो व्यवस्थित शिजून जातो. तर आपण इथे बघा मस्त असा जो दुधी भोपळा आहे ते बनवलेला आहे. तर खूप छान झालं आहे बघा. वरून थोडीशी आपली हिरवीगार देशी कोथिंबीर आपण टाकलेली आहे. तर रपतपच आपल्याला बनवायचं आहे, जास्त पण पातळ वगैरे असं बनवायचं नाही. तर इथे बघा छान असा कवळा जो दुधी भोपळा आहे ते बनवलेला आहे. हा आहे बघा दुसरा दिवस. अथर्वचा टिफिन करायचं चालू आहे. तर इथे मस्त अशा चपात्या वगैरे बनवल्यात. इथे बटाट्याचे काप वगैरे केलेत, त्याला सुक्का बटाटा बनवून द्यायचा आहे. तर त्याला बटाटा वगैरे असं आवडतं. इथे बघा डब्यासाठी मस्त असा बटाटा आहे तो बनवलेला आहे. आणि त्याला कसं होतं, सुक्की जी बटाट्याची भाजी आहे अशा लांबड्या पोळी केलेल्या किंवा गोल गोल अशा पोळी आपण त्यांना केलेल्या, तसं त्याला आवडतं. त्यामुळे अशा पद्धतीने त्याला करून दिलं म्हणजे तो आवडीने खातो. तर आता छान असा आपला जो बटाटा आहे तो लागला आहे शिजायला बघा. तर त्याच्यावर दूध झाकून टाकायचं म्हणजे पटकन शिजते बटाटो. तर सकाळचं वातावरण बघा कसं झालं आहे,
खूप छान असं वातावरण सकाळचं झालंय. तरी ते बघा अथर्वला ड्रेस आणला काजल कलेक्शनमधून पोलीसमधून. पंडित विष्णू दिगंबर शाळेचा ड्रेस आहे. तर त्याला ड्रेस वगैरे काल घेऊन वगैरे आलेत. तर बघा हा आहे त्याच्या शाळेचा ड्रेस. ही हाफ चड्डी आहे त्याची ड्रेसवरची. आणि हा आहे ड्रेस शाळेचा. आणि घेताना आम्ही 2 ड्रेस घेतलेत, कारण पुढे जर पावसा पाण्याचं दिवस असतात त्यामुळे एखादं भिजून वगैरे आल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेला जाताना घालून वगैरे येण्यासाठी असे 2 ड्रेस त्याला काल घेतलेत शाळेला, कारण नवीन शाळेत आता त्याला घातले. तर खूप छान कपडे बघा असतात काजल कलेक्शनमध्ये. तर तिथेच आम्ही बऱ्यापैकी खरेदी वगैरे करतो, घेतो साहित्य. तर 750 रुपयाचे 2 ड्रेस असे घेतलेत त्याला. ते बघा गवारी आता बाजारात नेण्यासाठी भरून पिशवीमध्ये अशी ठेवले. ओलं कापड याच्यावरती टाकले. तर इथे बघा असं ठेवलं आहे. आणि इकडं वजन वगैरे असं टिकं वगैरे हांतरण्यासाठी घेतलं आहे. इकडे ही पिशवी अशी ठेवली. तर इथे चपात्या वगैरे अशा करून ठेवल्यात, म्हणजे आल्यानंतर पुन्हा खूप कंटाळा येतो. तर वातावरण बघा कसं झालं आहे. तर इथे बघा मी मस्त अशी बनवत आहे बर्फी, कारण आता मला बर्फी खावीशी वाटली होती. आणि आपण आमोश असल्यामुळे देवाला नारळ वाढवलेला होता, मग त्या नारळापासून गोडच काहीतरी बनवायचं. मग तो म्हटला की मम्मी मला बर्फी खाऊ वाटते. तर मग अगदी थोडंसंच खोबरं आपलं निघालेलं होतं एका नारळाचं. तर मस्त असे मी बघा तुपामध्ये पूर्ण असं जे सारण आहे ते भाजून घ्यायला लागले. आणि खसखस वगैरे करून घातलेली आहे. तर थोडीशी आपण साखर घालणार आहोत आणि छान अशी आपण बर्फी करणार आहोत त्याची. तर इथे बघा छान असं सारण भाजून शिना असं थापून वगैरे घेतलेलं आहे. आणि वरून थोडीशी खसखस वगैरे टाकली. तर आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. तर अचानकच ह्यामध्येच लाईट गेली. तर असं बघा थापून घेतलं आहे. तर बघा इथे आपल्याला जेवढी साईज हवी तेवढी अशा वड्या कट करून घेतलेल्या आहेत. छान असं सुगंध सुटला आहे. चॉकलेटी रंग येईपर्यंत असं भाजलेलं आहे बघा. तर बघा इथं किती छान अशी वडी पडली. तर पटकीना गरम आहे तोपर्यंत आपण काप करून घेतल्यानंतर बघा खूप छान अशा वड्या पडल्या त्या. आणि तूप वगैरे घातलेले तर वास खूप छान आला आहे. तर अशा वड्या छान अशा पडल्यात बघा. तर इथं पण आता आहेत त्या वड्या कट करून घ्यायच्यात आपल्याला.